ठीक आहे. बाकीच्या सगळ्या चिकित्सा संपलेल्या आहेत आणि शेवटची अशी उरलेली म्हणजे जलचिकित्सा आपली उरलेली आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या चिकित्सेमध्ये मूळ घटक जो होता त्याला वापरून दिली जाणारी चिकित्सा म्हणजे ती चिकित्सा असं आपण म्हटलं. जसं माती चिकित्सेमध्ये माती, चिखल वापरून दिली जाणारी चिकित्सा. मर्दन चिकित्सेमध्ये तेल वापरून दिली जाणारी चिकित्सा असं आपण म्हटलं. तसं जलचिकित्सेमध्ये आपण पाण्याचा वापर करून दिली जाणारी चिकित्सा किंवा पाण्याचा वापर करून रोगांना, विकारांना दूर ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न किंवा झालेला रोग हा आपण याला काय म्हटले? सहाय्यक चिकित्सा म्हणले या सर्वांना. त्याच्यामुळं झालेल्या रोग लवकर दूर होण्यासाठी, रोगातून लवकर बरं होण्यासाठी केला जाणारा जो प्रयत्न आहे तो, असं आपण म्हणू शकतो. त्याला जलचिकित्सा असं आपण म्हणूया. तर जलचिकित्सा बघण्यापूर्वी आपण थोडस जलाविषयी माहिती घेऊया किंवा आता मानवाची जी निर्मिती आहे बघा, मानवाची निर्मिती कशातून झाली आहे हो? असं ऐकलंय तुम्ही? पाण्यातून. बरोबर आहे. पाण्यातून मानवाची निर्मिती झालेली आहे, मनुष्याची, असं विज्ञान म्हणतं, सायन्स म्हणतं. बरोबर आहे. त्याच्यातून एक छोटे जीव जन्माला आले, म्हणजे एक पेशीय प्राणी जन्माला आले, जसे की अमिबा असेल. एकच पेशी आहे त्याच्या शरीरामध्ये, अनेक पेशी नाहीतच. परंतु मानव कसा आहे? अनेक पेशींचा आहे. असंख्य अशा पेशींनी तो बनलेला आहे. अगोदर एक पेशी जीव जन्माला आले, नंतर बहुपेशी जीव जन्माला आले. हा म्हणजे सजीवाचं, मानवाचं म्हणण्यापेक्षा सजीवाचं. सजीव म्हणलं की त्याच्यामध्ये मानव पण आला, प्राणी सगळेच आले. कीटक आले, जीव आले, जंतू आले, सगळे. जे जे जिवंत आहेत त्यांना आपण सजीव असं म्हणूया. तर सजीवाची मूळ निर्मितीच या पाण्यापासून झालेली आहे. म्हणून आपण पाण्याला जीवन असं म्हणतो. पाण्याला जीवन असं आपण म्हणत असतो. आणि पाणी हे अत्यावश्यक आहे. त्यासोबत बघा, इतर ग्रहांवरती पाणी आहे का हो? आता ज्यावेळी सायंटिफिक वैज्ञानिक काय करतात, वेगवेगळ्या ग्रहावरती संशोधन चालू असतं. तर त्या संशोधनामध्ये ते काय शोधतात? तिथं माणसाला शोधतात का त्या ग्रहावरती? नाही. तिथं कुठल्या जीवाला शोधतात का? नाही. तर तिथं पाणी पाण्याचं कुठं शोधतात. अस्तित्व आहे का? बघा. ते पाण्याचं कुठं अस्तित्व त्या ग्रहावरती सापडल का? असं ते बघतात. का? तर पाणी जर असेल तिथं, तर जीवन आहे. पाणी जर असेल तिथं, तर कुठला ना कुठला जीव, कुठला ना कुठला जंतू, कुठला ना कुठला माणूस ना का नसना, परंतु वेगळ्याच आकाराचा, कसल्या तरी वेड्या-वाकड्या आकाराचा का होईना, त्याचा जीव असला पाहिजे असं त्यांचं हे आहे, गृहीतक आहे. तसंच बऱ्याच ग्रहांवरती असे प्रयत्न झालेले आहेत. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणूया, की पाणी हे जीवन आहे. तर आता या 2 वाक्यामध्ये आपण सांगितलं पाणी हे जीवन आहे. का? तर जन्मच त्याच्यातून झालाय आणि का दुसऱ्यांदा बघितलं तर दुसरं कारण काय होतं? 2 कारणं आपण बघितली. आपल्या तर बॉडीचा मोस्टली पार्ट वॉटरनेच ऑक्युपाईड झालेलं. ते तर बघायचंच आहे. पुढे आपल्याला ते बघायचंच आहे. आता अनेक पाणी म्हणजे जीवन आहे याच्यासाठी अनेक आपण हे देऊया. तर बघा, माणूस अन्नाविना किती दिवस जगतो? 21 दिवस जगू शकतो. 20-21 दिवस जगू शकतो. पण पाण्याविना किती दिवस जगू शकतो? म्हणजे शरीरासाठी अन्न महत्वाचं आहे का पाणी महत्वाचं आहे? म्हणजे दोन्हीही महत्वाचे आहेत. महत्वाचं नाही असं नाही. परंतु कमी जास्त प्रमाणामध्ये, जसं की वायू, श्वास जो आहे, या दोन्हीपेक्षाही महत्वाचा आहे. पाण्यापेक्षाही, अन्नापेक्षाही. आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर लागतो तो पाण्याचा. पाणी मग ह्या दोन्हीपेक्षा महत्वाचं आहे, पाणी आणि अन्न. आणि अन्न 3 नंबरला, मग अन्नही महत्वाचं आहे. पण 2 नंबरचा आहे, पाण्याविना आपण जगू शकत नाही. त्याच्यामुळं पाण्याला जीवन म्हणता येईल. बरोबर आहे. ठीक आहे. त्यासोबत आता पृथ्वीवर सुद्धा बघा, पृथ्वीवर सुद्धा कशाचं प्रमाण जास्त आहे हो? कशाचं प्रमाण जास्त आहे? पाण्याचं प्रमाण जास्त आहे. किती टक्के पाणी आहे? 71%.
71% पाणी आहे आणि भूभाग किती आहे? फक्त 29% भूभाग आहे. म्हणजे पृथ्वीवरती सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यासोबत मग फक्त पृथ्वीच्या वरच पाणी आहे का? फक्त पृथ्वीच्या वरच पाणी आहे का? तर आता आपण हे वरच्या पाण्याला 71% पाणी म्हटलं, बरोबर आहे. आणि पृथ्वीच्या आत पण पाणी आहे, भूगर्भात. बरोबर आहे. भूगर्भामध्ये पण मग किती मोठे साठे आहेत काय माहित, आपल्याला माहित नाही, त्याचं गणित नाही, बरोबर आहे. आपण एक बोर पाडला तर आपण भरपूर पाणी काढतो त्याच्याद्वारे, बरोबर आहे. मग असे किती असंख्य बोरची संख्या पण किती झाली आहे बघा. पूर्वी कुठंतरी एखादा असायचा, पण आता असंख्य अशी बोरची संख्या झाली आहे. बरोबर आहे. म्हणजे जमिनीच्या मध्ये सुद्धा पाणी आहे. म्हणजे बघा रचना कशी आहे बघा पृथ्वीची. आपण अशी कल्पना करू शकतो का, जर समजा अगोदर सॉलिड आहे म्हणजे घट्ट आहे, माती आहे, दगड आहेत, म्हणजे हे सॉलिड आहे सगळं, आणि त्याच्यामध्ये पुन्हा लिक्विड आहे, पुन्हा सॉलिड आहे, पुन्हा लिक्विड आहे, असं म्हणल्यास खरं वाटेल का ते? लिक्विडच्या वर सॉलिड कसं असेल बघा. मग ते लिक्विड सॉलिड त्या लिक्विड मध्ये बुडालं का नाही मग? म्हणजे त्या लिक्विडची जागा सॉलिडनं का घेतली नाही नसेल? म्हणजे सांगण्याचा उद्देश कसा आहे बघा की पृथ्वीची रचना जी आंतररचना किती ही आहे बघा, म्हणजे न समजण्यासारखी, लक्षात. आणि सॉलिड परत लिक्विड कशाचा आहे भाग? ह्याचा आहे, लाव्याचा. लावा लावारस. म्हणजे ते उष्ण आहे बघा. पाणी कसं आहे? थंड आहे. आणि लावा कसा आहे? उष्ण आहे. जसं जसं मध्ये जात जाईल तसं तसं उष्ण आहे. असा भाग ठीक आहे, तो भूगोलाचा भाग आहे, तो विषय वेगळा आहे. सांगण्याचा उद्देश असा होता की पृथ्वीच्या पृष्ठभागावरतीही पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये सुद्धा पाणी आहे. आता हे झालं पृथ्वीच्या बाबतीत. जर या पृथ्वीवरचं पाणीच काढलं सगळं आपण, तर कशी दिसेल ती पृथ्वीवर? कशी दिसेल? आता बिना पाण्याची आणि पाण्याची बघा कशी दिसते. उदास दिसेल, उदास. बघा, म्हणजे जीवनच नाही. आलं का लक्षात? पाणी आहे म्हणजे जीवन आहे. आता इकडची किती सुंदर वाटते बघा, निळ्या रंगाची, बरोबर आहे. आणि इकडची बघा बरं. आता इकडची जी आहे इकडची जी आहे सतेज वाटते, सजीव वाटते, पाहायला सुद्धा सुंदर वाटते. आणि इकडची बघा निर्जीव, म्हटल्याप्रमाणे जीवच नाही, कसला जीव तिथं नाही आणि राहणार पण नाही. वृक्षवेली पण, जंगल पण राहणार नाहीत. कशी राहतील जंगल? राहणारच नाहीत. वनस्पती तर राहणारच नाहीत. पाणी राहणार नाही, म्हणजे कसलाच जीव राहणार नाही. सगळं कोरडं फक ह्याच्यासारखं राहील मग, आपल्या चंद्रासारखं. चंद्रावरचा पृष्ठभाग कसा आहे? झाड नाही ना, झुडूप नाही ना, काय नाही काय नाही. अगदी तसंच पृथ्वी सुद्धा आपली बिना झाडा झुडपाची, बिना माणसाची, बिना सजीवाची अशी दिसेल. जणू काय जीवनच नाही, म्हणजे ती निर्जीवच म्हणावी लागेल. म्हणून पाण्याला अतिशय या ठिकाणी महत्व आहे. पृथ्वीवरती महत्व आहे. ठीक आहे. आता हे झालं जसं पृथ्वीवर इतके टक्के पाणी जास्त आहे म्हणजे भूभाग कमी आहे. तसंच मग शरीरामध्ये बघा, शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त आहे. लक्षात. मग ते किती टक्के आहे शरीरामध्ये? माहित आहे कोणाला? मानवी 70%. शरीर 75 काय काय? 70%. हा, बरोबर आहे. मानवी शरीरामध्ये सुद्धा जसं पृथ्वीवर होतं 71%, तसं मानवी शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त आहे. 30% इतर भाग आहे. 30% इतर भाग आहे. हे मग पाणी आपल्याला असं दिसतं का पाण्यासारखं शरीरात? मग ते दिसत नाही. ते एकमेकांमध्ये मिळून गेलेलं आहे, असं म्हणजे आलं का लक्षात? रक्तामध्ये पाणी आहे, बरोबर आहे. नुसतं रक्तामध्ये रेड ब्लड सेल्सच आहेत का? नाही. पाणी पण आहे, म्हणजे प्लाझ्माचा भाग आहे. पाणी पण आहे, रेड ब्लड सेल्स पण आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट आहेत, असे वेगवेगळे घटक आहेत. सगळे एकत्रित मिळून राहतात, नांदतात. जसं की आपण ताक बघा, ताकामध्ये जर ते का जास्त वेळ जर आपण तसं स्थिर ठेवलं तर वरच्या बाजूला पाणी येतं, खालच्या बाजूला जो पदार्थ आहे म्हणजे दह्यासारखा ताकातला घन पदार्थ तो खाली येतो. परंतु ते एकदम मिसळलं की मग त्याच्यातलं पाणी दिसत नाही, आपल्याला कळत नाही. तसंच दुधामध्ये
दूध सुद्धा नुसतं दूधच आहे का? ते निक्क दूध आहे का? नाही. दूध नसल्यास आपल्याला कळतं दुधातला पाण्याचा भाग किती आहे आणि दुधाचा भाग किती आहे. म्हणजे बघा, आपण पृथ्वीवर तर पाणी सांगितलंच, मानवी शरीरामध्ये पण पाणी सांगितलं, परंतु इतर काही जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आहेच. बरोबर आहे? जसे की दुधामध्ये आहे. आपण पण ते कळत नाही. तसं. ठीक आहे. मग मानवी शरीरामध्ये वयानुसार थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त असं दिसून येतं. आता ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. अडल्ट म्हणजे अडल्ट मेल जो आहे, ते पूर्ण विकसित झालेला आहे असं आपण त्याला म्हणूया. 60% असं दाखवले पाण्याचं प्रमाण. 60-65 असा अंदाजे असतं ते. तितकं हे नाही. आणि फिमेलमध्ये थोडंसं कमी आहे. 55% दाखवलेलं आहे. आणि चिल्ड्रन्स जे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जास्त आहे. चिल्ड्रन्समध्ये 65% प्रमाण दाखवलेलं आहे. आणि इन्फंट म्हणजे जे अगदी छोटे आहेत आता, चालायला शिकत आहेत असे किंवा त्याच्यापेक्षाही लहान, यांच्यामध्ये परत पाण्याचं प्रमाण आणखीन जास्त आहे 75%. म्हणजे जसं-जसं आपण मोठं होत जाऊ, तसं-तसं पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी-कमी होत जातं. सुरुवातीला तर मग पाण्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे. हे वयानुसार पाण्याचं प्रमाण झालं. मग शरीरातील अवयवानुसार पाण्याचं प्रमाण कसं आहे ते थोडंसं बघूया. म्हणजे कोणत्या अवयवामध्ये किती पाणी असेल असा अंदाजे आपल्याला सांगता येईल. तर याच्यामध्ये पाहू शकता बघा, दिसतंय तुम्हाला? बघा कोणकोणत्या अवयवामध्ये किती पाणी आहे. खरं वाटतंय का हे पाहिल्यास? पाहिल्यास खरं वाटतं का हे असं असेल का? असेल? बरोबर आहे. तर बघा ब्रेन जो आहे, मेंदू जो आहे, तर तिथं 75% पाण्याचा भाग आहे असं म्हणतात त्या मेंदूमध्ये. आणि लिव्हर आहे. आता किंवा समजा आपण हे बघतो बघा, आपली फळं जी आहेत बाहेरली, ब्रेनचं उदाहरण लक्षात आलं म्हणून आपण बघूया. ब्रेन समजा काढून जर सुकवायला ठेवला, बाहेर काढून, तर त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण उडून गेलं, तर तो कसा होईल? घट्ट असा निब्बर. म्हणजे जसं की आपण याचं उदाहरण देऊया. समजा ककडी आहे. ककडीमध्ये सुद्धा पाणीच आहे बरं का. आपल्याला दिसत नाही मग ते कुठं आहे. पण पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे, जास्त आहे. आणि ती समजा त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण पूर्ण काढून गेलं, निघून गेलं, तर ती कशी दिसेल? कशी दिसेल? आपण उन्हामध्ये टाकून दिली ती ककडी. सुकून सुकून असे वळून धरल्यासारखी. हां, ओढून धरल्यासारखी सुकून म्हणजे पाण्याचा वॉटरमेलन मध्ये सुद्धा 92% पाणी आहे. हो, पाणी. प्रत्येक फळामध्ये पाणी आहे. प्रत्येक फळामध्ये पाणी आहे. ककडीमध्ये आहे, टमाट्यामध्ये आहे, बटाट्यामध्ये आहे, कांद्यामध्ये आहे, गाजरामध्ये आहे, द्राक्षामध्ये आहे, ऊसामध्ये आहे. म्हणजे सगळाच्या सगळा भाग एक. आता ऊसामध्ये गोड प्रमाण म्हणजे साखरेचं आहे. मग सगळीच्या सगळी साखरच आहे का? आपण ऊसाचा रस काढलो बघा आपण. ऊसाचा रस काढल्यानंतर त्याच्यामध्ये सगळीच्या सगळी साखरच आहे का? सॉलिड भाग आहे का? नाही. तर ज्यावेळी आपण तो रस उकळतो, आलं का लक्षात? उकळल्यानंतर मग पाणी जो आहे ते उडून जातं. जसं-जसं आपण उकळत जाईल. मग पाक घट्ट होत जातो. घट्ट, घट्ट, घट्ट असा होत जातो आणि ज्यावेळी सगळंच्या सगळं पाणी त्याच्यातलं निघून जातं, राहिलेला भाग शिल्लक जो असतो तो गुळाचा असतो. बरोबर आहे. म्हणजे ते सॉलिड आहे. म्हणजे 1 ग्लास ऊसाच्या रसामध्ये सॉलिड किती आहे आणि लिक्विड किती आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे, आपण ते समजू शकतो. आताच मॅडमनी म्हणल्याप्रमाणे वॉटरमेलन टरबूज असेल, खरबूज असेल, काहीही असतील, सगळी फळं कोणतीही असतील. आता त्याच्यामध्ये काही फळामध्ये प्रमाण पाण्याचं जास्त असणार आहे, काहीमध्ये कमी असणार आहे, असा थोडासा भाग आहे. मग सगळं आता समजा आपलं सफरचंद आहे. तो उन्हामध्ये फेकून दिला आपण. त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण निघून गेलं, तर ते कसं दिसेल? वाळून खट्ट होईल. बरोबर आहे. म्हणजे सॉलिड भाग नुसता उरेल. अगदी तसं. तर ही उदाहरणं आपण का देतोय? तर सफरचंदामधलं पाणी आपल्याला दिसतं का? दिसत नाही. तसं मेंदू जो आहे, तर त्या मेंदूमध्ये सुद्धा इतकं टक्के पाणी आहे, इतकं असायला पाहिजे. आणि जर समजा तो काढून बाहेर ठेवला, सुकवला,
तर जसं सुकलेलं सफरचंद आपल्याला दिसेल अगदी तसा तो दिसणार आहे. पाणी आहे म्हणून तो तसा दिसतोय सध्या आता असं. आणि लिव्हर आहे. लिव्हरमध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते 86% सांगितलंय. बोन्स हाडं जी आहेत, हाडांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे 22%. ब्लड आहे 83%. ब्लड मधला आपण पटकन लक्षात येईल बघा, कारण हा लिक्विड भाग आहे. लिक्विड भाग असल्यामुळे तो पटकन आपल्याला लक्षात येऊ शकतो. हे पाहिले का बघा तुम्ही हे चित्र? तुमच्या ह्याला होतं का हे ब्लडच्या बाबतीत? पाहिलंय तुम्ही हे? तुम्हाला होतं का हे? तुम्हाला नव्हतं बघ ते. DYND ला आहे. तर आता बघा, लाल खालच्या टोकापासून ते वरच्या पिवळ्या रंगापर्यंत हे ब्लडच आहे. सगळ्याच्या सगळं ब्लड आहे. परंतु ज्यावेळेस आपण ते स्थिर ठेवू एका ठिकाणी ब्लड काढून एका टेस्ट ट्यूबमध्ये, तर वरच्या भागामध्ये हे असं पाण्यासारखं दिसतं आणि खाली हे लाल दिसतं. पूर्ण लाल दिसत नाही आता टेस्ट ट्यूब. काढल्या मात्र ही सगळीच लाल दिसेल. परंतु काढल्याच्या नंतर 1-2 मिनिटाच्या नंतर फक्त खाली बुडाला जे 44% भाग तो आपल्याला लाल दिसेल आणि वरचा जो 55% जो भाग आहे तो पिवळट अशा रंगाचा दिसेल. लाल दिसणार नाही, पारदर्शक दिसेल. म्हणजे तो प्लाझ्माचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये वॉटर आहे जास्त. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वॉटर आहे. किंवा आता आणखीन काय सांगता येईल बघा, फक्त रक्तातच आहे का मग पाणी? फक्त मेंदूतच आहे का? नाही. तर आपल्या तोंडामध्ये जी लाळ निर्माण होते, तर तिच्यामध्ये सुद्धा पाणीच आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही टक्के पाण्याचं प्रमाण आहे. किंवा आपल्या शरीरातील ज्या 9 ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींद्वारे स्रवले जाणारे जे स्राव आहेत, त्या पिट्युटरीद्वारे स्रवले जाणारे स्राव आहेत, त्याच्यामध्ये त्या स्रावांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आहेच. किंवा पॅनक्रियाद्वारे इन्सुलिन जे स्रवलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा वॉटरचं प्रमाण आहे. ग्लुकॅगॉन स्रवलं जातं. म्हणजे सगळे. आता टेस्टिसद्वारे टेस्टोस्टेरॉन स्रवलं जातं. त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण आहे. किंवा स्पर्म असतील त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे. असं शरीरातले जेवढे काही ग्रंथी आहेत, सगळ्या ग्रंथींच्या स्रवल्या जाणाऱ्या स्रावामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे. म्हणजे शरीरात पाणी असणं किती गरजेचं आहे. म्हणजेच पाणी पिणं किती गरजेचं आहे बघा, आपण इथं समजू शकतो. इतक्या सगळे आणि मानवी शरीराला रासायनिक कारखाना असं म्हटलंय. काय म्हटलंय? रासायनिक कारखाना आहे. सगळ्यात मोठा मानवी शरीर म्हणजे. आणि कारखाना म्हटलं की वेस्टेज आलं लक्षात. फक्त आता ऊसाचा कारखाना आहे. फक्त साखरच देतो का? साखरही देतो आणि टाकाऊ पदार्थ पण देतो. बघा, ज्या ऊसाच्या परिसरामध्ये जावा, वास किती घाण येतो बघा. वायूचं प्रदूषण आहे किंवा साखर कारखान्याने वापरलेलं पाणी, घाण सगळं बाहेर सोडून दिलेलं असतं. सगळं पाणी घाण, एवढं वेस्टेज आहे. बरोबर आहे? म्हणजे चांगला पदार्थ पण देतोय तो आणि वाईट पदार्थ पण देतोय. आलं का लक्षात? 2 बाजू आहेत. मग तसंच शरीरामध्ये सुद्धा अ, क्षणाक्षणाला अशा असंख्य रासायनिक अभिक्रिया आपल्या शरीरामध्ये घडत आहेत. आता आपण साधा श्वास घेतोय, तर आत घेतला जाणारा श्वास कोरडा फक्क असतो आणि बाहेर पडलेला जो श्वास असतो, तो नमसर असतो. वाफेसारखा असतो. बाष्पाचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे? म्हणजे हे काय आहे, ही सुद्धा रासायनिक अभिक्रियाच आहे. प्रत्येक श्वासागणिक घडत आहे. प्रत्येक श्वासागणिक रासायनिक अभिक्रिया घडत आहे. ऑक्सिजन घेतला जातोय रक्तामध्ये, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडलं जातंय. बरोबर आहे? आणि ही ज्वलनाची जी प्रक्रिया आहे, त्या ज्वलनाच्या प्रक्रियेतून बाष्प बाहेर पडतोय. श्वासागणिक रासायनिक अभिक्रिया घडते किंवा प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा रासायनिक अभिक्रिया घडत आहेत. पूर्ण शरीर हे एक रासायनिक कारखाना आहे आणि तो कारखाना चालताना चांगले प्रोडक्ट्स तो निर्माण करतोय. त्यासोबत वेस्टेज पण निर्माण होत आहे. आणि ते वेस्टेज घालवून टाकण्यासाठी आता पाण्याचा एक गुणधर्म मूळ असा आहे, पाणी कशासाठी वापरलं जातं? पिण्यासाठी तर वापरलं जातं, ठीक आहे. आणखीन कशासाठी वापरलं जातं? तर स्वच्छतेसाठी. वापरण्यासाठी पाण्याचा एक मूळ गुणधर्म असा आहे, की ती पाणी
घाण घालून टाकतं, काढून टाकतं. जसं की आपण फरशी धुण्यासाठी पाणी वापरतो, घाण काढून टाकतो पाणी मारून. गाडी धुण्यासाठी पाणी वापरतो, भांडी धुण्यासाठी पाणी वापरतो, कपडे धुण्यासाठी पाणी वापरतो, बरोबर आहे. शरीराला धुण्यासाठी पाणी वापरतो. म्हणजे हे पाणी काय करतंय, कशासाठी वापरतो आपण मग पाणी? तर त्या भांड्यावरची घाण काढण्यासाठी, कपडे मळालेले आहेत कपड्यांचा मळ काढण्यासाठी, फरशी मळालेली आहे फरशीवरचा मळ काढण्यासाठी, गाडी खराब घाण झाली आहे, धूळ साचली आहे, त्याच्यावरचा मळ काढण्यासाठी, आंघोळ करतो रोज, शरीरावरचा मळ काढण्यासाठी, बरोबर आहे. आणि हे झाल्या इतर गोष्टी. किंवा आपण साधं टॉयलेटला जरी गेलं तरी टॉयलेटमध्ये आपण पाणी टाकतो. ते पाणी कशासाठी? तर घाण घालवण्यासाठी. म्हणजे पाण्याचा एक असा विशिष्ट गुणधर्म आहे, तो कशासाठी उपयोगी आहे? तो घाण काढून टाकण्यासाठी. अगदी तसंच या शरीरातील रासायनिक कारखान्याद्वारे जे निर्माण केले जाणारे जे टाकाऊ पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ कशात मिसळतात? या रक्तात मिसळतात. आलं का लक्षात? रक्तात काय काय आहे बघा, हो का इथं खालून 2 नंबरला आहे बाबा, वेस्टेज. वरून 1 नंबरला वॉटर आहे. वॉटर, आयन्स, प्रोटीन्स, न्यूट्रिएंट्स आणि वेस्ट म्हणजे हे टाकाऊ पदार्थ आहेत. आता रक्त काय करतंय? शरीरात सगळीकडे फिरतंय, फिरण्याचं काम आहे त्याचं. ट्रान्सपोर्टेशन करतंय यानं. कशाचं? चांगल्याही घटकांचं आणि वाईटही घटकांचं. चांगल्या घटकांचं म्हणजे काय? कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, हे ते सगळं ग्लुकोज, हे सगळं जे जे शरीराला आवश्यक आहेत, किंवा ग्रंथींद्वारे स्रवलेले स्राव, हे सगळ्या रक्तातच मिसळत असतं. आणि रक्त काय करतं मग? ते स्वतः खातं का? खात नाही. रक्त म्हणजे एक ट्रक आहे, ट्रक. ती सगळे आकडे आपल्या शरीरामध्ये फिरत असते, ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असते. आणि सगळ्या शरीरामध्ये सगळ्या पेशींना जे जे लागतं ते पुरवत असते. म्हणजे ऑक्सिजन पण रक्तातच असतो. इथं लिहिले बघा, गॅस खाली एक लास्ट नंबरला. ऑक्सिजन पण रक्तातच असतो आणि कार्बन डायऑक्साईड पण रक्तातच असतो. ऑक्सिजन काय आहे? चांगला आहे, वापरण्यासाठीच आहे. आणि कार्बन डायऑक्साईड काय आहे? रक्तातलं वेस्ट आहे. लक्षात, ते टाकावं आहे, टाकून द्यायचं आहे. ते पण याच्यातच आहे. आणि ऑक्सिजन पण याच्यातच आहे, बरोबर आहे. किंवा आयन्स असतील, किंवा आपल्या शरीरानं वापरलेले जे स्राव आहेत, किंवा पॅनक्रियाद्वारे सोडले जाणारे स्राव रक्तातच राहतात. असे काही आहेत. हे सगळं फिरवतं शरीरामध्ये रक्त. आणि मग हे वेस्टेज जे आहेत, ते सगळे बाहेर काढून टाकण्यासाठी हे रक्त कुठं जातं? किडनीकडे जातं. किडनीमध्ये चाळणी होते रक्ताची. रक्त काय, जसं आपण चहा चाळतो बघा चाळणीद्वारे, आणि वर चहापत्ती वर राहते आणि चहा सगळा खाली जातो. तसं किडनी आपली काय आहे? शरीरातली चाळणी आहे. ती काय करते? रक्ताचं चाळण करत असते रोजच्या रोज, बरोबर आहे. आणि मग टाकाऊ पदार्थ ही उलटी चाळणी आहे बरं का. आता चहाची कशी होती? आपल्याला जे हवं आहे ते खाली येत होतं आणि जे नको आहे ते वरी राहत होतं. पण किडनी कसली चाळणी आहे? जे हवं आहे ते वर राहतं आणि जे नको आहे ते बाहेर जातं तिकडं. त्या चाळणीद्वारे मग ते काढून टाकत असते. त्याच्यामध्ये मूत्र जे आहे, त्या मूत्रामध्ये पण पाण्याचंच प्रमाण आहे, बरोबर आहे. म्हणजे या रक्ताच्या प्रवाहासाठी, रक्ताच्या सर्क्युलेशनसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी असेल तरच ते रक्त फिरणार आहे. नाही नसेल तर मग पाण्याचं जर प्रमाण कमी झालं तर सर्क्युलेशन सुद्धा व्यवस्थित होणार नाही. कारण याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे, बरोबर आहे. हा भाग वेगळा आहे, ठीक आहे. पुढे बघूया. म्हणजे सांगण्याचा एक एक जो उद्देश होता, आपण मेंदूमध्ये पाणी कसं आहे ते समजून घेतलं. कशाद्वारे? फळाद्वारे. फळ जर उन्हामध्ये सुकवलं तर कसं दिसेल? अगदी तसंच त्या मेंदूचं पण आपण त्याला हे केलं, रिलेट. आणि रक्तामध्ये किती पाणी आहे ते पण पाहिलं आपण रक्तामध्ये. आता आणखीन थोडंसं बघूया आणि पुढे जाऊया. एक मिनिट, ठीक आहे. ब्लड मध्ये पाणी आहे 83%. लंग्स म्हणजे फुफ्फुसांमध्ये सुद्धा पाणी आहे 80% असं सांगितलंय. स्किन, त्वचेमध्ये पाणी आहे
मसल्स स्नायूमध्ये पाणी आहे, किडनीमध्ये पाणी आहे, हार्ट हृदयामध्ये पाणी आहे, सगळ्याच गोष्टींमध्ये पाणी आहे. पाण्याचं प्रमाण आहे म्हणजे 70% पाणी आहे असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. मग पाणी काय काय काम करतं ते थोडंसं बघूया आपण. पाण्याचे कार्य. फंक्शन्स ऑफ वॉटर इन द ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये त्याचे कार्य काय आहेत बघा. रेग्युलेटिंग बॉडी टेम्परेचर हे अतिशय महत्वाचं काम आहे. कारण शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ही मदत करत असतं. कोण? पाणी. मग हे कसं, याचं उदाहरण कोणतं देता येईल तर उन्हाळ्यातलं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येतो आणि त्या घामामध्ये तर घाम स्रवतो कुणाद्वारे? गर्मग्रंथींद्वारे. गर्मग्रंथी कुठं आहेत? त्वचेमध्ये आहेत. बरोबर आहे. आणि या घामामध्ये मग सुद्धा आयन आहेत, वेगवेगळे घटक आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे. बरोबर आहे. त्याच्यात पण पाणी आहे. जसं मूत्रामध्ये पाणी आहे तसं घामामध्ये पण पाणी आहे. पाणी आवश्यक आहे. पाणी असलं शरीरामध्ये तरच घाम निघणार आहे. पाणी नसेल तर मग घाम निघणार नाही असं. आणि जर समजा टेम्परेचर अधिक वाढायला लागलं दिसलं तर काय होतं, या गर्मग्रंथीद्वारे घामाचं निर्मिती होते आणि पाण्याद्वारे, जसं आता गरम एखादी वस्तू आहे तिला थंड करायची तर आपण काय करतो, त्याच्यावरती पाणी टाकतो, ती थंड होते. किंवा थंड पाण्याच्या कपड्याने पुसून घेतो, ती थंड होते. अगदी तसंच तेच तत्व आपल्या शरीराबाबतीत घडतं. ज्यावेळी शरीर गरम झालेलं आहे असं कळतं त्यावेळी शरीर घाम सोडतं. घामामध्ये पाणी असतं आणि पाणी वरून आलं की मग वरून थंड वारा लागला की तो काय होतो, आपण शरीर आपोआप थंड होतं. परंतु उन्हाळ्यामध्ये बघा एक चूक काय होत असते की लोक जास्तीत जास्त फॅनचा वापर करतात. बघा हे ऋतू सुद्धा आपल्या शरीरासाठी काही गरजेचे आहेत, आवश्यक आहे. थंडीचा ऋतू पण आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. उन्हाळ्याचा पण आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये घडतं काय, तर फॅन वगैरे लावल्यानंतर आपल्याला घामच येत नाही. बरोबर आहे का? तर शरीरातून घाम बाहेर पडला पाहिजे. तर ज्यावेळी आपलं शरीर गरम झालंय त्यावेळी घाम येतो आणि त्या घामाला थंड वारा लागला की शरीर बघा किती थंड पडतंय. ते कूलिंग प्रोसेस आहे शरीराची आपली आपली. परंतु आपण काय करतो, बाहेरून कूलिंग करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, आपलं हे लावून, कूलर लावून किंवा एसी लावून किंवा फॅन लावून फॅनची स्पीड मोठी वाढवतो. घामच बाहेर पडत नाही शरीराच्या. मग टॉक्सिन्स बाहेर पडले पाहिजेत. उन्हाळ्यामध्ये हे टॉक्सिन्स बाहेर पडतात घामाच्या माध्यमातून. ते पडायला पाहिजेत खरं तर. आपण ते मध्येच दाबून ठेवतो. घामच बाहेर पडू देत नाही. हे सुद्धा चुकीचं आहे. घाम बाहेर पडणं गरजेचं आहे. आता हे झालं उन्हाळ्यामध्ये. म्हणजेच बॉडीचं टेम्परेचर संतुलित राखण्यासाठी पाणी आवश्यक आहे, मदत करणार आहे. त्यासोबत ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. आताच आपण पाहिलं रक्तामध्ये काय आहे, पाणी आहे. जर रक्तातलं पाणी काढून घेतलं तर काय उरलं? आता जी आपण टेस्ट ट्यूब पाहिली होती त्याच्यातलं, जसं समजा ताकाचं उदाहरण आपण इथं घेऊया. वरचं पाणी सगळं फेकून दिलं, खाली काय उरतं? घट्ट भाग उरतो. आणि घट्ट भाग जो आहे तो प्रवाहित लवकर होतो का? होत नाही. जितकं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे तितकं तो प्रवाहित, म्हणजे पातळ जितका आहे घटक तितका तो लवकर प्रवाहित होतो. अगदी तसंच म्हणजेच रक्तामधील पाणी वेगवेगळं हे जे आहे ट्रान्सपोर्टिंग ते सगळं करण्यासाठी मदत करणार आहे. त्यासोबत रिमूव्हिंग वेस्ट प्रोडक्ट हे जे आहेत किडनीद्वारे, आताच किडनीचं उदाहरण आपण पाहिलं होतं. पाणी म्हणजे शरीरातली सगळी घाण काढून टाकणार आहे. त्याचं कामच ते आहे स्वच्छ करण्याचं, धुवून काढण्याचं. अगदी तसंच शरीराला सुद्धा स्वच्छ. आता बघा, अंघोळ करतोय म्हणजे काय करतोय, शरीराच्या वरची घाण धुवून काढतोय. आणि पाणी पितोय म्हणजे काय करतोय, शरीराच्या मधली घाण धुवून काढतोय. आलं का लक्षात? तर पाणी सुद्धा जास्त पिणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यासोबत
मॉइश्चरायझिंग टिश्यूज म्हणजे टिश्यू म्हणजे काय? उती कशापासून बनलेली आहेत? पेशीपासून. छोट्या-छोट्या ज्या पेशी आहेत, त्या पेशींच्या समूहाला उती असं म्हटलंय. आणि या उतींना सुद्धा लवचिक ठेवण्यासाठी आता जसं आपण पृथ्वीचं चित्र पाहिलं बिना पाण्याची कशी होती, तशी मग ह्या उतींमधलं जर पाणी पूर्ण निघालं, तर ते कडक होऊन जातील. बरोबर आहे. जसं आपण पापड पाहतो बघा, पापड घातल्यानंतर. ओलं पापड सकाळी घालतानाचं कसं असतं आणि वाळल्यानंतर कसं होतं? कडक होऊन जातं. अगदी तसंच आपल्या सेल्ससुद्धा आपल्या प्रत्येक सेल्समध्ये सुद्धा पाणी आहे. म्हणजे त्या ओल्या पापडासारख्या आहेत. आणि त्याच्यातलं जर पाणी निघून गेलं त्या सेल्समधलं, तर त्या कशा होतील? वाळल्या पापडासारख्या होतील. म्हणजेच काय? मॉइश्चरायझिंग करतं पाणी या सगळ्या पेशींना, ऊतींना. त्यासोबत लुब्रिकेटिंग जॉइंट्स. आता हे काय आहे बाबा बघा, तर आपले जे सांधे आहेत, त्या सांध्यामध्ये काय असतं? सायनोव्हियल फ्लुइड असतं. तर प्रत्येक दोन्ही सांध्यामध्ये कॅप्सूल सारखा भाग असतो आणि त्याच्यामध्ये सायनोव्हियल फ्लुइड असतं. सायनोव्हियल फ्लुइड म्हणजे काय आहे? जसं वंगण आहे. आपण चैनीला तेल करतो ऑइल. ती घासू नये जास्त, स्मूथ चलावी अशी म्हणून आपल्या सांध्यामध्ये सुद्धा वंगणासारखा जो भाग आहे तो सायनोव्हियल फ्लुइडचा आहे. कारण सांध्या-सांध्यामध्ये घर्षण जास्त होऊ नये, ते सहज चलावेत याच्यासाठी ते वंगण आहे. आणि त्या सायनोव्हियल फ्लुइडमध्ये पण काय आहे? कशाचं प्रमाण जास्त आहे? पाण्याचं प्रमाण जास्त आहे. बरोबर आहे. पाणी कमी झालं तर सायनोव्हियल मधलं पाणी कमी होईल. बरोबर आहे. मग सांधे घट्ट होतील. आलं लक्षात. त्याच्यामुळंच म्हटलंय लुब्रिकेटिंग जॉइंट्स. सांध्यांना लवचिक ठेवण्यासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. त्यासोबत रेग्युलेटिंग ब्लड प्रेशर, रक्ताचं जे प्रेशर आहे, ते सुद्धा नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी मदत करतं. पाण्यामुळंच ते रेग्युलेट होत असतं. सर्क्युलेट होत असतं. पाणीच काढून टाकलं तर सर्क्युलेट होणार नाही. पावडरसारखं राहील मग रक्त. बरोबर आहे. ठीक आहे. तसंच सपोर्टिंग डायजेशन. सपोर्टिंग डायजेशन प्लस काय म्हणता येईल आपल्याला? पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था दोन्ही संस्थेमध्ये पाणी महत्वाचं आहे. कसं? पचन संस्थेमध्ये बघा कसं महत्वाचं आहे. आपण जेवण करतोय आणि नुसतं कोरडंच जेवतोय आपण. भाकरी खातोय वाळली, भाजी खातोय समजा अ, आता न शिजवलेली भाजी आहे, बिना पाण्याची भाजी आहे असं समजूया आपण. ज्याच्यामध्ये पाणीच नाही. पाणी घालून शिजवलेली भाजी नाही म्हणजे अ, डाळ आहे असं समजूया. आपण मोकळं कसं करतो पाण्यामध्ये शिजवून करतो. वरण जे असतं ते पण त्याच्यामध्ये वरणामध्ये पण पाण्याचंच प्रमाण जास्त आहे बघा. सॉलिड प्रमाण कमी आहे. म्हणजेच जेवणामध्ये समजा आपण नुसतं कोरडंच खाल्लं, वल्लं काहीच नाही समजा असं समजूया. जसं की चुरमुरे नुसते कोरडे आहेत. बरोबर आहे. मध्ये वल्लं काहीच नाही. मग तसं जर खाल्लं, तर आपलं पचन क्रिया किंवा पचन संस्था या व्यवस्थित होईल का हो? नुसतं कोरडंच खाल्लं आपण. जेवणच कोरडं केलं सगळं. रोज 3 टाईम. तर कसं होईल? पचन व्यवस्था चालेल का? ब्लॉक होईल पचन संस्था. पचन संस्थाच ब्लॉक होऊन जाईल. आणि लाळच निर्माण होणार नाही. बरोबर आहे का? हम्म. पाणी पिलं तरच लाळ निर्माण होणार आहे. नाहीतर पाण्याचं प्रमाण कमी झालं शरीरातली, की पहिलं सिग्नल जे असतं, ती लाळ कमी होते. घशाला कोरड पडते, तोंड कोरडं पडतं, पाणी प्यावंसं वाटतं. पहिलं सिग्नल आहे ते, शरीरामध्ये पाणी कमी पडल्याचं. तसं जर आपण नुसतं सॉलिडच खाल्लं, लिक्विड काहीच खाल्लंच नाही, तर आपली पचनसंस्था चालणारच नाही. म्हणजेच थोडक्यात सांगण्यामागचा उद्देश असा आहे, की सपोर्टिंग डायजेशन म्हणजे पचनसंस्था चालवण्यासाठी, चलण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्याविना ती चालणारच नाही, असं पण आपण तिला म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण 2 सिस्टम इथं म्हटले आहे. एक पचन संस्था आणि दुसरी उत्सर्जन संस्था. त्या उत्सर्जन संस्थेमध्ये युरिनेशन जे आहे, मूत्रत्याग जो आहे, त्याच्यामध्ये पण पाण्याचंच प्रमाण जास्त आहे किंवा काय-काय सांगूया त्याच्यामध्ये एक आहे अ, मूत्रविसर्जन आणि दुसरं आहे घाम.
हा सुद्धा उत्सर्जन संस्थेमध्ये येतो बरं का, घाम, स्वेटिंग. त्याच्यामध्ये पण पाण्याचंच प्रमाण जास्त आहे. बरोबर आहे. पाणीच नसेल तर घाम येणार आहे का? नाही. पाणीच नसेल तर लघवी येणारी आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे उत्सर्जन संस्थेसाठी सुद्धा काम करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. किंवा मलत्याग जो करतो आपण, नुसतं कोरडंच खाल्लं तर मल व्यवस्थित होईल का? येणार आहे का मल व्यवस्थित? येणारच नाही. किंवा शरीरातील जे भाग आहेत, अन्न पुढे जे ढकललं जातं, ते पातळ आहे. बरोबर आहे का? त्याच्यामुळे ते पुढं ढकललं जातं. पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये म्हणून. नुसतं घट्टच असतं तर ढकललं गेलं असतं का? भुगा ढकलला गेला नसता. किंवा शौच जो आहे, मल जो आहे, तो सुद्धा आता त्याच्यातच बघा, जर पाण्याचं प्रमाण कमी असेल, तर शौच जो असतो तो खडा होतो. खडा टाइप होतो, निबर असा. आणि शौच करताना मग त्रास होतो. मग अशा लोकांना पाणी जास्त प्या म्हणून सांगतात डॉक्टर. शौचामधलं मलामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असणं आवश्यक आहे. त्याच्यामधलं जर पाण्याचं प्रमाण सगळंच निघून गेलं, तर खड्यासारखा होईल तो. आणि तो मग बाहेर पडताना मोठ्या आतड्यांना पण तो त्रास देणार आहे. चिरत पुढे जाणार आहे. खरडणार आहे तो मोठ्या आतड्यांना. बरोबर आहे. म्हणजे त्रासदायक आहे. म्हणजे उत्सर्जन संस्थेसाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे, सांगण्यामागचा उद्देश आहे. म्हणजेच थोडक्यात आपण वेगवेगळ्या संस्थेमध्ये पाणी किती आवश्यक आहे किंवा पाणी त्याची काय भूमिका बजावतं सगळ्या संस्थांमध्ये, ते आपण याच्यामध्ये फंक्शन्स ऑफ याच्यामध्ये पाहिले. त्याच्यानंतर थोडासा भाग बघूया. तर डोळ्यामध्ये जे आहे अश्रू, त्याच्यात कशाचं प्रमाण आहे? अश्रू कशाचे बनलेत? कशाद्वारे ते स्रवले जातात? जसं तोंडामध्ये लाळ ग्रंथीद्वारे लाळ स्रवली जाते, तसं आपल्या डोळ्याच्या इथं बाजूला अश्रू अश्रुग्रंथी. ग्रंथी, बरोबर आहे. त्या अश्रू ग्रंथींद्वारे अश्रू स्रवले जातात म्हणजे, आणि त्या अश्रूमध्ये पण काय आहे? पाणीच आहे. पाण्याचं प्रमाण जास्त आहे. बघा सगळीकडे पाणी रे पाणी म्हटल्यासारखं सगळीकडेच पाणी महत्वाचं आहे. आणि जर समजा डोळ्यातलं पाणीच उडवून टाकलं सगळंच्या सगळं, तर डोळे कसे होतील बरं सांगा? अश्रू ग्रंथीद्वारे अश्रू स्रवले गेले नाहीत, तर डोळे चांगले राहतील का आपले? डोळे नाही, सुद्धा लुब्रिकेशन मिळणार नाही. लुब्रिकेशन मिळणार नाही. डोळे सुकून जातील, वाळून जातील. बरोबर आहे. डोळ्याचं कार्य सुद्धा व्यवस्थित होणार नाही. म्हणजे डोळ्यांसाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. अश्रू ग्रंथींद्वारे अश्रू स्रवण्यासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे, असं आपल्याला थोडक्यात सांगते. असंच सगळ्या अवयवांसाठी हे पाणी महत्वाचं आहे. ठीक आहे. मग किती पाणी प्यावं आपण? किती गरजेचं आहे शरीरामध्ये? सगळीकडे आता पाणीच आहे. कसं करायचं? 8 लिटर बहुतेक. 6 का 8. बरं. मग सगळ्यांनी 3 ते तेवढं 4 लिटर पाणी पाहिजे जे नॉर्मल लोक असतात त्यांना. आणि जर एक्सरसाइज वगैरे जास्त असेल, हं, त्यांचं जर वर्क, जर हेवी वर्क करत असतील काही, तर त्यांना वॉटरची रिक्वायरमेंट जास्त असते तशा जास्त. लोकांसाठी. बरोबर आहे. बघा वॉटरची जी रिक्वायरमेंट आहे ती कामानुसार, ऋतूनुसार बदलते. वयानुसार बदलते. आता ऋतूनुसार म्हणल्यानंतर कसं सांगता येईल? उन्हाळ्यामध्ये जास्त प्यावं लागेल. बरोबर आहे. कारण घामाद्वारे निघून जातं. घाम येतो सारखा निघून जातं घामाद्वारे. जर समजा एक थोडीशी कल्पना करा, आपल्याला पूर्ण शरीर सगळं ओलं करायचं आहे बाहेरच्या पाण्यानं. म्हणजे आपण एक कापड बुडवलं पाण्यामध्ये आणि आपण पूर्ण शरीराला पुसून काढायचे असं समजूया. पाणी आपलं घाम काय करतंय? पाण्यानं पुसून काढल्यासारखंच आहे ते. म्हणजे एक वेळेस पुसून काढण्यासाठी किती पाणी लागेल असं बघा, गृहीत धरा कपड्यानं. आलं लक्षात? मग 2 वेळेस पुसण्यासाठी किती लागेल? 3 वेळेस पुसण्यासाठी किती लागेल? अशी आपण कल्पना करू शकतो. तसं मग उन्हाळ्यामध्ये घाम कितीदा येतो? गणित आहे का त्याला? दिवसभर चालूच असतो नाही. परिस्थितीनुसार. चालूच असतं. बरोबर आहे. उष्णतेनुसार घाम येतच राहतो. म्हणजे पाणी किती बाहेर पडतंय ते निघून जातंय. त्याच्यामुळं मग पाणी पिणं जास्त गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये. तसंच हिवाळ्यामध्ये तितकंसं उष्णता जास्त नसते. त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे. मग थोडंसं आपण बघूया
किती प्रमाण आवश्यक आहे आपल्याला. तर आपण वजनानुसार तिथं काहीसं ठरवू शकतो. किती लिटर आपल्याला आवश्यक आहे. आता तुम्ही कोणत्या वजनामध्ये बसता बघा थोडक्यात. तुमच्या वजनानुसार. म्हणजे एवढं सफिशियंट वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे. पाहिलं प्रमाण आपल्या आपल्या वया याच्यानुसार, वजनानुसार. मग हा सर. एकदाच प्यायचं का मग एवढं? नाही. नाही. एकदाच ते प्यायचं नाही. तर त्याचं डिव्हायडेशन करायचं आहे आपल्याला. डिव्हायडेशन. मग कसं करता येईल डिव्हायडेशन? तर सकाळी उठल्या-उठल्या काही थोडंसं प्यायचं आहे. आणि सगळ्यात बेस्ट पाण्याची जी चिकित्सा आहे किंवा सगळ्यात बेस्ट घाण शरीरातली धुवून काढायची आहे. पाण्याचं काम काय आहे? घाण धुवून काढण्याचं. तर सगळ्यात बेस्ट जो टाईम आहे घाण धुवून काढण्यासाठीचा, तो आहे सकाळी. सकाळचा. रिकाम्या पोटीचा. पोटात काहीच नसतं. बरोबर आहे. म्हणजे सगळं आणि पाणीच जातं अगोदर पहिल्यांदा. बघा सकाळी-सकाळी अनुशापोटी आपण पहिल्यांदा आपल्या याच्यात काय पितात? चहा कोमट पितात. पाणी. आपण पितो कोमट, पण काही सामान्य लोक काय पितात? चहा पितात. बरोबर आहे का? पहिलं पेय काय आहे? सामान्य लोकांचं पहिलं पेय काय आहे? चहा कॉफी. चहाच आहे. बरोबर आहे का? हम्म. चहा, बिस्किट, चहा, ब्रेड, पाव, टोस्ट, खारी असा सगळा भाग आहे. जो नको आहे, जो पहिल्यांदा नको आहे. ठीक आहे, नंतर घेतला तरी ठीक. परंतु पहिल्यांदा तर नको आहे. पहिली गोष्ट काय आहे? नको आहे. परंतु पहिल्यांदा तर तरी नको आहे. चहा आहे पहिल्यांदा नको आहे. पण मग सुरुवातीला काय घ्यायला पाहिजे? पाणी घ्यायला पाहिजे. स्वच्छतेसाठी आपल्या शरीराच्या, पोटाच्या, सगळ्या शरीराच्या आणि पाण्यापासून आपण सुरुवात करावी. आता सामान्य लोकांना ते माहीत नाही त्याच्यामुळे मग ते चहापासून सुरुवात करतात. मग पहिल्यांदा भट्टीच पेटवली चहानं शरीराची. सगळ्या शरीरामध्ये चहाच फिरतो मग. बरोबर आहे. जे आपण दिलंय पचन संस्थेमध्ये ते सगळ्या शरीरावर पसरतं. हम्म. बरोबर आहे. तसं मग पहिल्यांदा जर पाणी दिलंय आपण, तर सगळ्या शरीरभर पाणी पसरणार आहे. आणि ते जिथं-जिथं जाईल तिथून ते घाण काढून टाकणार आहे शरीरातली. स्वच्छ करणार आहे सगळं. पण पहिल्यांदाच चहा दिल्यामुळे मग ते सगळे शरीरभर चहाच होईल, असा भाग थोडासा आहे. त्याच्यामुळं हे आपण आत्ता पाण्याचं जे प्रमाण पाहिलं, तर त्या प्रमाणापैकी सकाळी 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास तुमच्या क्षमतेनुसार पाणी आपण पिऊ शकतो. बरोबर आहे. तर पाणी पिण्याचा नियम असा आहे, की किंवा जेवणाचा नियम असा आहे, की भूक लागल्यासच जेवण करावं. भूकच लागली नाही आणि आपण जेवण करतो हे चुकीचं आहे. असं कोण म्हणतंय? आयुर्वेद. बरोबर आहे. भूक लागल्यासच जेवण करावं. आता तसं पाणी पिण्याचा सुद्धा नियम काय आहे? तहान लागल्यासच पाणी प्यावं. असं आयुर्वेद म्हणतंय. तहानच लागली नाही आणि पण पाणी पितोय, ते पण चुकीचं आहे असं म्हणतंय. मग काही-काही लोक काय करतात, की एवढे ग्लास आपल्याला पाणी प्यायचं आहे म्हणून ते पीतच राहतात सारखंच. ते मात्र चुकीचं आहे. आलं का लक्षात? आता सायंटिफिकली एवढं सांगितलंय म्हणजे तेवढं घेतलंच पाहिजे असा भाग त्याच्यामध्ये नाही. आपल्या शरीराचा विचार करून, आपल्या शरीराच्या डिहायड्रेशन बाबत विचार करून आपण ते घेतलं पाहिजे. आलं लक्षात? आणि जसं भूक न लागता जेवण करणं योग्य नाही, तसं तहान न लागता पाणी पिणं सुद्धा योग्य नाही. परंतु एक वेळ अशी सांगितली आहे सकाळची, पहाटेची, की तहान न लागता पण पाणी प्या असं सांगितलंय. ती कधीची आहे मग? सकाळची आहे. सगळं वॉशिंग शरीरातली करण्यासाठी महत्वाची आहे. ठीक आहे. मग आता इतके ग्लास आपण पाणी पिऊ किंवा न पिऊ हा भाग थोडासा वेगळा झाला. पण आपण हायड्रेटेड आहोत असं कधी समजणार आहे आपल्याला? तर ते आपल्या मूत्राच्या रंगाद्वारे. आपण जे मूत्र विसर्जन करताना
त्याचा जो रंग आहे त्याच्यानुसार मग आपण हायड्रेटेड आहोत किंवा आपल्याला पाण्याची गरज आहे ते समजणार आहे. ठीक आहे, एक चित्र इमेज बघूया, त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला. तर याच्यामध्ये समजू शकतो बघा. पहिला जो रंग आहे सुरुवातीचा टोपणाचा रंग जो दिलाय, आता इकडचं वाचू नये नका, मी सांगतो विश्लेषण करून थोडंसं पटकन समजेल तुम्हाला. वरचा जो रंग आहे तो दुधाळ आहे किंवा पारदर्शक आहे किंवा मी डायरेक्टली सांगतो, तुम्ही तसं लक्ष द्या बघा. आपल्या मूत्राचा जो रंग आहे तो पारदर्शक आहे, म्हणजे दुधाळही नाही आणि पिवळसरही नाही किंवा किंचित पिवळा पण नाही किंवा डार्क पिवळा पण नाही, पारदर्शक आहे असा आहे भाग. तर आपण हायड्रेटेड आहोत, म्हणजे पाणी आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये आहे असं आपण समजायचं. आलं का लक्षात? आता थोडंसं पुढे जाऊया. आपल्या मूत्राचा रंग थोडासा बदललाय, किंचित पिवळा झालाय, किंचित. आलं का लक्षात? पाण्याची गरज आहे आपल्याला, आपण म्हणजे जितकं पाणी पाहिजे तितकं नाही, थोडंसं किंचित कमी आहे. परत त्याच्यानंतर आणखीन आपली लगेच थोडीशी पिवळी झाली आहे. मग आणखीन मग पाण्याचं प्रमाण आता वाढते बघा. मग कमी झाले पाण्याचं प्रमाण किंवा त्याच्यापेक्षाही आता जसं खाली येऊ आपण, डार्क होत जाईल. जसं आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत जाईल तसं आपल्या रंग जो आहे मूत्राचा तो असा बदलत जाणार आहे, खाली 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 असं. आणि सगळ्यात डार्क जो आहे ब्राऊन डार्क, सगळ्यात खालचा, अतिशय पाण्याचं प्रमाण आहे, कमी आहे शरीरामध्ये. आता पाण्याचं प्रमाण किती आहे, किती प्यावं असं सुद्धा सांगितलंय बघा इकडं. पिवळसर जो रंग आहे त्याला काय म्हटलंय, ग्लास ऑफ वॉटर म्हटलंय. एखादा ग्लास पिणं गरजेचं आहे. थोडा आणखीन पिवळसर दाखवलंय, 1-2 ग्लास पिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आणखीन थोडंसं खाली आलोय. आता हे खालचे जे रंग आहेत, खालचे पिवळ्याच्या खालचे आणखीन ते रंग कधी दिसतील आपल्याला, समजा आपण कुठंतरी प्रवासामध्ये चाललोय तर काय करतो आपण, की पाणी कमी पितो कारण आपल्याला वॉशरूमला जावं लागेल. आता प्रवासामध्ये आहोत म्हणजे त्रासदायक होईल, गाडी कुठं थांबेल न थांबेल, आपण गाडीतून उतरलो तर गाडीच निघून जाईल, अशा भीतीपोटी आपण काय करतो, पाणीच कमी पितो. आणि स्त्रियांना तर ते खूपच मग त्रासदायक असतं, बरोबर आहे. पुरुषांना एखाद्या वेळेस ठीक आहे, पण स्त्रियांना अवघड असतं, म्हणून पाणी कमी पितात. मग त्यावेळी आपण, आपला प्रवास आहे एक 10 घंट्याचा, 8-10 घंट्याचा, पाणी आपण कमी पिलंय. सकाळीच थोडंसं पाणी पिले 1-2 घोट, आवश्यकतेनुसार थोडंसं 1-2 घोट पिले मध्ये आधी. परंतु मग त्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळी पूर्ण दिवसभर आपण पाणी पिलेलं नाही त्यावेळी हे खालचे रंग दिसतात बघा, मूत्राचे हे खालचे रंग दिसायला लागतात. मग समजा शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती कमी झालेलं आहे ते आपण समजू शकतो. पण आता आपण किती ग्लास पाणी प्यायचं हे पाहत होतो, आलं का लक्षात? मग त्याच्यामध्ये आपल्या मूत्राचा जो रंग आहे तो मेंटेन राहायला पाहिजे, पिवळा नाही व्हायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपण शरीरामध्ये पाणी आहे असं आपण समजू शकतो. ठीक आहे, पुढे बघूया आणखी. एक मिनिट. डिहायड्रेशन असा एक थोडासा भाग बघूया. म्हणजे शरीरातील पाण्याचं जर प्रमाण कमी झालं तर काय काय लक्षणं दिसतात असं आपण थोडंसं बघूया. साधारण लक्षणं काय सांगता येतील आपल्याला, तोंडाला कोरड पडणे, तहान लागणे, चक्कर आल्यासारखं होणे. चक्कर आलेल्या व्यक्तीला पण आपण पटकन पाणी पाजवतो बघा, बरोबर आहे. फिरवल्यासारखं होणे किंवा आणखीन काय काय होतात लक्षणं, त्वचा कोरडी पडणे, बरोबर आहे. पोटामध्ये सुद्धा त्रास होऊ शकतो, डल स्किन आहे, आळशीपणा आहे, वेट गेन होणं, असे भाग. म्हणजे निरंतर काही लोक जे कामावर वगैरे असणारे असतात आणि तिथं जर वॉशरूमची वगैरे सुविधा नसेल तर मग ते पाणी कमी पितात. हे कसं झालं, म्हणजे दैनंदिन जीवनात झालं, रोजच
पाण्याचं प्रमाण जर ते कमी पित असतील तर त्यांचं सुद्धा वजन वाढू शकतं. बरोबर आहे. ते पण एक कारण आहे वजन वाढण्यामागचं. त्यासोबत आणखीन काय लक्षणं सांगता येतील? म्हणजे किती टक्के पाणी कमी झाल्यास आपण डिहायड्रेशन झाले असं आपण म्हणूया? सांगता येईल? शरीरातील एकूण पाण्यापैकी 10% ते 15% पेक्षा जास्त पाणी कमी होणं हे अतिशय धोकादायक आहे. अतिशय धोकादायक आहे. त्यालाच तीव्र निर्जलीकरण किंवा सेव्हर डिहायड्रेशन असं म्हणून ओळखलं जातं. किती टक्के कमी झाल्यास? 10 ते 15. मरू शकतो माणूस. जीवघेणा आहे. मग त्याच्या अलीकडचं डिहायड्रेशन किती आहे? जर 1 ते 3% सॉरी 2 ते 3% पाणी कमी झालं तर काय लक्षणं आहेत? ती आता सांगितलेली लक्षणं याच्यामध्ये आहेत. 2 ते 3% काय? तोंडाला कोरड पडणं, पाणी प्यावंसं लागणं, तहान लागणं, ओठ कोरडे पडणं, ओठावरती खवले आपले हे होतात पापुंद्रे बघा. हे कधी दिसतात? सहसा उन्हाळ्यामध्ये दिसतात बघा. ओठावरती त्वचा निघून जाते ती वरची. ते सुद्धा लक्षण कशाचं आहे? पाणी शरीरामध्ये कमी असल्याचं लक्षण आहे ते पण. म्हणजे ही लक्षणं जी आहेत ती 2 ते 3% मध्येच दिसतात पहिल्यांदाच. आणि ज्यावेळेस 10% पेक्षा कमतरता जास्त होते त्यावेळी मग किडनी ही किडनी सुद्धा निकामी होऊ शकते. हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. म्हणजे हे तीव्र डिहायड्रेशन झालं. आलं लक्षात? ठीक आहे. मग थोडंसं पाणी जे आपण पितो सकाळी उठल्या त्या पाण्याविषयी थोडंसं नियम बघूया. थंड पाणी प्यावं का गरम पाणी प्यावं? सांगा. गरम पण नाही, पण थोडस कोमट कोमट पाणी. गुणगुण पाणी असं आपण त्याला म्हणतो. आता बघा, गुणगुण पाणी प्यावं. सामान्य जनमानसामध्ये काय एक ही आहे, प्रथा काय आहे? तर सकाळी गुणगुण पाणी प्यावं, कोमट पाणी प्यावं अशी प्रथा आहे. परंतु सामान्य जनमानसाला त्याच्याबद्दल तितकी माहिती नाही. मग याच्यामध्ये जे पित्तज प्रकृतीचे लोक आहेत किंवा ज्यांना पित्ताचा त्रास आहे, असे लोक जर कोमट पाणी पिलं तर त्यांना आणखीन त्रास जास्त होतो. असं झालंय कुणाला? कधी अनुभवलंय असं? की काय करतात, कुणाचं तरी ऐकतात, वजन कमी होतं, असं होतं, तसं होतं कोमट पाण्यामुळं. ऐकतात सगळ्यांचं आणि आपण पण करायला जातात. आणि जर ती व्यक्ती पित्तज प्रकृतीची असेल, तर त्या व्यक्तीनं मात्र कोमट पाणी पिऊ नये. त्या व्यक्तीनं थंड पाणी प्यावं. थंड म्हणजे कसं? नॉर्मल बर्फ गाठलेलं प्यावं का? पिऊ नये. बॉडी टेम्परेचर. पाणी कसलं प्यावं? त्याचं टेम्परेचर किती असावं? आताच कोण म्हणलं बॉडी टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे ते प्यावं. तेवढं त्याचं टेम्परेचर. आलं का लक्षात? म्हणजे अतिशय थंड पाणी कुण्या कामाचं नाही, शरीराच्या उपयोगाचं नाही. आणि कोमट पाणी उपयोगाचं आहे, पण पित्तज प्रकृतीच्या लोकांसाठी उपयोगाचं नाही. कफज प्रकृतीच्या लोकांसाठी उपयोगाचं आहे. ज्यांना सर्दी आहे, वारंवार सर्दी होते, सायनसचा त्रास आहे, नाक बंद राहतात किंवा खोकल्याचा त्रास आहे, दम्याचा त्रास आहे, कफाचा त्रास आहे. अशा कफज प्रकृतीच्या लोकांसाठी कोमट पाणी उत्तम आहे, औषध आहे. परंतु पित्तज प्रकृतींसाठी ते नाही. त्यांनी थंडच पाणी प्यावं. थंडच त्यांच्यासाठी औषध आहे. ठीक आहे. ही एक चूक मात्र करू नये. त्यासोबत आणखीन एक काय तर चूक करतात. कोमट पाण्यामध्ये मध टाकतात. बघा. गरम पाण्यामध्ये कधीच मध टाकून पिऊ नये. नुसता लिंबू टाकून तुम्ही पिऊ शकता, पण मध टाकायचा नाही. आलं का लक्षात? कोमट पाण्यासोबत त्याच्यामध्ये तूप टाकून पिऊ शकता तुम्ही.
पण मध टाकून प्यायचा नाही. गरम पाणी आणि मध हे विरुद्ध आहार आहे, एकमेकांचे ते शत्रू आहेत. ते नको आहे, गरजेचं नाही ते. ठीक आहे. हा एक सामान्य नियम झाला. ज्या वेळेस तुम्ही पाणी पिचाल, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कधीही, तर पाणी हे अतिशय थंड असू नये, फ्रीज मधलं असू नये. हे एक महत्वाचं आहे. बघा, आता पुढे बघूया. आता हे कोमट पाणी जे आहे ते कुण्या उपयोगामध्ये आहे? डायजेशनसाठी उपयोगी आहे, म्हणजे पचनासाठी, पचन संस्थेसाठी चांगलं आहे. परंतु हे थंडगार जे फ्रीज मधलं पाणी आहे ते डायजेशनसाठी चांगलं नाही, स्लो करते त्यानं डायजेशन. म्हणजेच काय, पचन संस्था म्हणजे काय आहे? आपली अग्नी आहे, अग्निघर आहे ते. कोमट पाणी पिलं तर ते चांगलं आहे, पण थंड पाणी पिलं तर ते अग्नी कमी करणार आहे, विझवणार आहे. आलं का लक्षात? असं आपण तिथं रिलेट करू शकतो. त्यासोबत हायड्रेट्स मोर डीपली, हायड्रेट्स लेस डीपली. गरम पाणी जे आहे थोडक्यात शरीरामध्ये लवकर पसरतं, असं थोडक्यात त्याला म्हणूया. आणि रूम टेम्परेचरच्या पाण्याला पचवण्यासाठी शरीराला कष्ट घ्यावे लागत नाहीत, पटकन पचून जातं. परंतु जे थंडगार पाणी असतं ते पचवण्यासाठी शरीराला कष्ट घ्यावे लागतात, म्हणजे पचन संस्थेला कष्ट घ्यावे लागतात. आलं लक्षात? आपण याच्यामध्ये पाहिलंय बघा, उपवास चिकित्सेमध्ये कोणता पदार्थ पचण्यासाठी किती वेळ लागतो ते पाहिलंय. तसंच थंड पाणी पचण्यासाठी सुद्धा वेळ जास्त लागतो, कोमट पाणी पचण्यासाठी वेळ कमी लागतो, असं आहे. इम्प्रूव्ह सर्क्युलेशन, रक्ताभिसरण वाढवणार आहे. सॉलिडिफाईड फॅट्स म्हणते. त्यासोबत हेल्प्स एलिमिनेट वेस्ट, म्हणजे हे गरम जे पाणी आहे ते वेस्टेज काढून टाकण्यासाठी महत्वाचं आहे. आता बघा, थोडंसं एक रिलेट आपण करूया एका गोष्टीशी. आपल्याला जर कपडे खूपच घाण झालेले आहेत तर ते कसल्या पाण्यात भिजवतो आपण? गरम पाण्यात गरम भिजव. पाण्यात. गरम पाण्यात भिजवतो. का भिजवतो? तर ते जे मळ आहे ते घाण निघून जाते. पटकन निघून जातो. आलं का लक्षात? असं थोडंसं म्हणू शकतो, असं या वाक्याबद्दल बरं का, खालच्या. वेस्ट काढून टाकण्यासाठी, घाण काढण्यासाठी हे पटकन उपयोगी पडणार आहे. हे थंड जे आहे ते मग पटकन उपयोगी पडणार नाही, घाण काढण्यासाठी तितकंसं मदत करणार नाही, असं आपण तिथं सांगू शकतो. ठीक आहे. पाण्याबाबतीचे हे काही सामान्य जे नियम होते ते आपण पाहिले. चिकित्सा स्वरूपामध्ये आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. तर एक प्रश्न होता. बऱ्याच वेळा कोमट पाणी करताना ते खूप गरम झालं म्हणून आपण त्याच्यात थंड ऍड करतो. तर थंड आणि गरम असं एकत्र पाणी करून पिणं योग्य आहे का? पिऊ शकतो आपण, काय हरकत नाही. गरम का करतोय आपण? तर त्या पाण्याची तासीर चेंज करतो, म्हणजे फक्त टेम्परेचर वाढवतोय. गरम करतोय हे कोण्या उद्देशानं? त्याच्यातले जंतू मरावं म्हणून करतोय. आता बघा, ज्यांना टायफॉइड वगैरे झालेला आहे त्यांना डॉक्टर काय सांगतात? पाणी गरम करा, उकळवा, थंड करा, प्या, असं म्हणतात. ते गरम करण्यामागचा उद्देश वेगळा आहे, कारण ते मधले जंतू मरावेत याच्यासाठी आहे. ते उकळलं की जंतू मरतात. मग त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं की मग ते वेगळं होऊ शकतं, असं आहे. परंतु हे जे गरम केलेलं आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर त्या पाण्याचं टेम्परेचर आपल्याला थोडंसं पुढं न्यायचं आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे बॉडी लेवल करायचं आणि डायजेशनला सोपं करायचं. काय? बॉडी लेवल टेम्परेचर करायचं आणि आपल्या पचन संस्थेला त्रास होणार नाही, तिचा कमी करायचा त्रास, यासाठीच कोंबड करायचं ना. हा. आणि शरीर बऱ्याच स्वच्छ वेळा करण्यासाठी. बऱ्याच वेळा असं ऐकलं की थंड आणि गरम पाणी एकत्र करून पिऊ नये. म्हणजे दरवेळेस थोडं पाणी गरम झालं आणि मध्ये थंड मिसळले की एक इन्सिक्युअर फील होते, अरे हे प्यायचं नव्हतं पण प्यायला लागलो आपण, असं. पिऊ शकता, काही अडचण नाही त्याच्यात. त्याला असं सायंटिफिक काय कारण नाही, अंधश्रद्धेचं म्हणून आहे. फक्त टेम्परेचर आपल्याला थोडं पुढं न्यायचं आहे, एवढं हा. महत्वाचं आहे. आलं का लक्षात? थंड पिण्याऐवजी थोडंसं पुढं नेऊन प्यायचं आहे, आणि जास्त कोमटही पाणी प्यायचं नाही. आलं का लक्षात?
मग ते कधी पिऊ शकता तुम्ही? ते पिऊ शकता, पण त्याचं प्रमाण कमी आहे. अर्धा ग्लासच आहे. तुम्हाला जास्त कडक प्यायचं आहे पाणी, तर ते अर्धा ग्लास किंवा 1 कप एवढं प्रमाण आहे त्याचं. जास्त नाही. जसं आपण चहा पितो सिप करत, असं ते पाणी तुम्ही 1 कपभर पिऊ शकता गरम-गरम. चहा पिल्यासारखं. त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याचा काय फायदा होतो? तो पण असाच आहे. तो कफज प्रकृतीच्या लोकांसाठी चांगला आहे. कफ चला, वगैरे होळीच्या कमी. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणखीन एक पाण्याबाबतीचा नियम असा आहे की बघा, हा. पाणी गटा-गटा प्यायचं नाही. तर ते सावकाश एक-एक घोट करत प्यायचं आहे. प्रत्येक पाण्याच्या घोटामध्ये आपली लाळ मिसळावी असं म्हटलंय. नियम असा आहे. परंतु तेवढं शक्य नाही आपल्याला, तरी गट-गट पिण्यापेक्षा थोडा त्याची स्पीड आपण कमी करून पिऊ शकतो. आणि पाणी पिताना बसून प्यायचं आहे, उभं राहून प्यायचं नाही. हा एक नियम त्याच्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. आता होळीच्या शुभेच्छा देऊया सगळ्यांना आणि थांबूया. ओके. पुढच्या तासामध्ये आपण थेरपेटिक पद्धतीनं बघूया थोडंसं पाण्याचं काय आहे. ठीक आहे. ओके.